नमस्कार मंडळी, आज आहे अन्नपूर्णा जयंती आणि दत्त जयंती पण आहे. तर रात्रीच मी विचार केला होता की सकाळी लवकर उठून ना पटकन पूजा करून घेऊ. तरी पण ना थंडीमुळे मला 5ला जाग आली. मी 4ला उठावं म्हटलं तरी पण 5ला जाग आलेली आहे. तर मार्गशीर्षमधला ना हा दुसरा गुरुवार आहे. तर दत्त जयंती, अन्नपूर्णा जयंती सगळं एका दिवशी आलेलं आहे. तर आपलं घरातलं काम आवरून सडा, रांगोळी, देवपूजा हे सर्व मी आवरलं आणि नंतर ना मी किचनवरती ना अन्नपूर्णा मातेची पूजा केली आणि वर्षातून एकदाच येते बरं का ही मार्गशीर्ष पौर्णिमा. तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ना अन्नपूर्णा जयंती असते. तर तुम्ही पण ना अन्नपूर्णा मातेची नक्की पूजा करा आणि खूप छान वाटतं बरं का. अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर ना आपलं ना घर ही सदैव आणि चांगलं असतं आणि अन्नपूर्णा देवी खुश असेल तर आपलं घरही खुश असतं. तर आपण ना अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणत असतो. तर इथे ना मी छान अशी ना अन्नपूर्णा मातेची पूजा वगैरे करून घेतली आणि हा कालचा ब्लॉग आहे तुमच्याशी शेअर करायचं राहिलं होतं. तर नंतर ना मी इथे अन्नपूर्णा मातेची पूजा वगैरे झाल्यानंतर ना लगेच मी इथे ना चहा बनवला, कारण थंडीमुळे ना तर आपल्याला लगेच चहा लागतोच. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.